आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। किनवट तालुक्यातील नंदगाव येथे जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर गेल्या 20 ते 25 दिवसांपासून बंद असल्याने येथील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। मोबाईल सेवा बंद असल्यामुळे दैनंदिन कामे, शासकीय योजना तसेच ऑनलाईन व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत। आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा मानवी जीवनातील अत्यावश्यक साधन बनला आहे। शासकीय योजनांची नोंदणी, बँक व्यवहार, ऑनलाईन शिक्षण तसेच विविध खाजगी कामेही मोठ्या प्रमाणावर मोबाईलद्वारे केली जातात। त्यामुळे मोबाईल नेटवर्क आणि त्यासाठीचे टॉवर अत्यंत महत्त्वाचे ठरतात। मात्र नंदगाव येथील जिओ कंपनीचा टॉवर गेल्या 20 ते 25 दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना संपर्क साधण्यासाठी सुमारे 1 किलोमीटर अंतरावर जाऊन इतर कंपनीच्या टॉवरच्या रेंजमध्ये जावे लागत आहे। त्यामुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे। याशिवाय अनेक नागरिकांनी महिन्याचे मोबाईल रिचार्ज केले असतानाही नेटवर्क नसल्यामुळे त्या रिचार्जचा कोणताही उपयोग होत नसल्याने आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार केली आहे। ही समस्या लक्षात घेऊन जिओ कंपनीने तात्काळ नंदगाव येथील मोबाईल टॉवर सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। 20 ते 25 दिवसापासून टॉवर बंद आहे, तर आमच्याकडून रेग्युलरमध्ये ते रिचार्ज करून घेतात आणि ते कशामुळे बंद आहे काय नाही ते काही पता नाही। आम्हाला व्यवस्थित सेवा देना झाले आणि आता इथली वारंवार तक्रार करून बी त्याचा कोणी बी दखल घ्यायला तयार नाही। समोरच्या अधिकाऱ्याला फोन लावला तर कोणी फोन उचलायला तयार नाही। मग आता तुमची मागणी काय नेमकी? की बा आम्हाला टॉवर चालू करून देण्यात यावे। चालू झालं म्हणजे आपल्याला हे होईल ना। आज रिचार्ज एकदम महिन्याला कंप्लीट 28 दिवसाला आमचं संपून चाललंय। आज गावामध्ये कमीत कमी 2000 पूर्ण कनेक्शन आहे त्याचे, असून बी आमचे पैसे पूर्ण वेस्टेज चालले त्याच्यामध्ये। एकतर आमच्या कुठलीच ऑनलाईनचे कामं होईना झाले। एकतर हे चालू तरी ठेवा नाही तर बंद तरी ठेवा, दुसरं तरी काहीतरी टावर घेऊन आपल्याला हे करता येईल ना। आणि हे टावर इथं असल्यामुळं आमचं टावर बाहेरचं कुठलंही आम्हाला कव्हर करणं झालं असं व्हायला। त्याच्यामुळं आज नंदगावमधले एवढे लोक परेशान आहेत। आज कुठली व्यवस्था करायची म्हणलं तर काय कुणाला बोलायचं, इमर्जन्सी कॉल करायचं म्हणलं तर ते जमणार झालं। मग हे असून काय उपयोग आहे? गावाच्या बाहेर जाऊन नाही का 1 किलोमीटर जाऊन कुठेतरी बोलावं लागायला फोनवर बोलायचं असेल तर। अशा काही आम्हाला माहिती मिळते की इथं गरोदर माता असतील कुठल्या असेल पुन्हा दवाखान्याचा संपर्क होत नाहीये। हा खरं ही बाब आहे का? दवाखान्याचा असो, तुमचा MECB खात्याचा असो, विद्यार्थ्याच्या परीक्षा चालू होता, त्यांचा काय संदर्भ असो, आम्हाला कुठलंच काही व्यवस्था भेटणार झाली याच्यामुळे। आणि कुठल्या अडचणी आमच्या सुटना झाल्या। आणि कारण का आता सर्व मोबाईल सेवा झाली ना, त्याच्यामुळं त्याच्याशिवाय कुठलाही पर्याय नाही। ही असली जर विस्कळीतपणा जर होत असेल तर याला अर्थ काय मग असून? आज जवळजवळ गावामधून आज कमीत कमी 15 ते 20 लाख रुपये आम्ही महिन्याला आता रिचार्ज मारतो गावामधून। प्रत्येक लहान मोठ्या सहित आमच्या इथं मोबाईल आहे। घराघरात 4-5 मोबाईल आहे। आज एका घरातून जवळजवळ 2 ते 3 हजार रुपये आम्ही त्याचं रिचार्ज मारतो। तर मग एवढं रिचार्ज द्यायचं कंपनीचं तर 2 दिवस अगोदरच कंपनी चालू तुमचा मोबाईल रिचार्ज करा म्हणून सांगते। आज आमची कशी व्यवस्था दुष्काळीत होईल त्याला काय करायचं? आता कंपनी आम्हाला वाढून देणार का याचं रिचार्ज? समजा आज आमचे एवढे दिवस गेले त्यानं आमच्याकडून वाढून घेईल का? देईल का आम्हाला? महिना फुकट सुविधा देईल का त्यांनी? याला जबाबदार कोण आहे? एकतर इथले कोणी इथले नेते पुढारी त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। त्याचं गावकरी लोकांना याचं काळजी लागली। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।